करतात, भजन करतात देवाचं, रात्रंदिवस त्याच्या नामाचा जप करतात, रात्रंदिवस त्याच्या नामाचा जप करतात संत. आणि भगवंताची म्हणून त्यांच्यावर भगवंताची प्राप्ती असते, त्यांच्या जवळ राहतात भगवंताजवळ म्हणून असे संत असतात. संत हे सहज बोलतात, संत जास्त बोलत नाही, संत हे सहज बोलतात. आणि संत म्हणतात माझ्या जीवनात जी अज्ञानाची झोप होती ती पळून गेली. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. माझ्या जीवनात जी अज्ञानाची झोप होती, मला अजून ज्ञान नव्हतं मला, आणि माझ्या जीवनातली जी अज्ञानाची झोप होती ती पळून गेली, अज्ञानाची झोप पळून गेली. आणि जे झोपेमुळे जी मला अज्ञानाची झोप होती त्याच्यामुळे जे आडवे पाप येत होते ते पाप नष्ट झाले आणि मला मोक्ष झाला. ते पाप वेगळे गेले म्हणून अज्ञानाची झोप मला लागत होती, ती झोप माझी पळून गेली. मी भगवंताचं नामस्मरण केलं, ती झोप पळून गेली आणि मी भगवंताजवळ गेलो. मग ते मला भगवंत भेटले. पळून या गेली झोप होते पाप आडवे. जोपर्यंत झोप होती तोपर्यंत पाप आडवे येत होते, आणि जेव्हा झोप पळून गेली तेव्हा पाप पण निघून गेले. असा त्याचा अभंगाचा भावार्थ आहे. पळून या गेली झोप होते पाप आडते. पळून या गेली झोप होते पाप आडते. जेव्हा ते पाप होतं, आणि पाप माणसाचं कधी येतं, जेव्हा आपण जी अज्ञानाची आपल्या जीवनात जे अज्ञान असतं, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती नसते तेव्हा आपल्याला ते पाप आडवं येतं. ज्ञानाची प्राप्ती जर भेटली तर समजून घ्यायचं देवाची प्राप्ती आहे. आता हे कसं आहे तर वस्तू प्राप्त असली, तुकाराम महाराजांकडे होते देव पण त्यांचं ज्ञान नव्हतं. जसं की वस्तू प्राप्त असली आणि तिचं ज्ञान नसेल तर काय उपयोग, बरोबर आहे की नाही. एखाद्याकडे वस्तू असते पण त्याचं ज्ञान त्यांना नसतं. तसंच ती जीवनातली झोप पळून गेली आणि मग भगवंताचं ज्ञान त्यांना झालं. पळून या गेली झोप होते पाप आडते. आणि सावध झालो संसारातून सावध व्हा. आणि शेवटी जाता तुम्हाला एकच सांगते, मुलांवर संस्कार टाका, मुलांवर चांगले संस्कार करा. महिला मंडळ, मुलांवर संस्कार करायचं काम तुमचं आहे. कारण की बापाच्या आधी मुलं हे तुम्हाला घाबरले पाहिजे. मुलगी ही आईच्या नजरेला घ्यायला पाहिजे आणि मुलं हे बापाच्या नजरेला घ्यायला पाहिजे. मी शास्त्रानुसार 5 वर्षापर्यंत पहिल्या वर्षापासून 5 वर्षापर्यंत मुलाचे लाड करायचे. 5 वर्षापर्यंत मुलगा हा पितृ समान असतो म्हणून त्याचे लाड करायचे. त्याला 5 बोटं लावायची नाही. आणि 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत हायगाई करायची नाही. आणि ते बाया मग, आणि जेव्हा जर बाप मुलाला मारत असतो, महिला मंडळ तुम्ही कृपया करून त्यांच्यामध्ये यायचं नाही. नाही तर काही बायांना सवयच असते, मारू नका त्याला, डायरेक्ट त्यांच्यामध्ये येऊन जाता, मारू नका त्याला. मग तेव्हा तुम्ही काय करायचं, तुम्ही त्याला सोडायचं. मी पुढचं काही बोललीच नाही, मी फक्त सांगितलं तुम्ही त्याला सोडायचं. त्याच्या आधी त्याची आई घाबरली पाहिजे तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही असं जर शास्त्रानुसार जर मुलांना असं वाढवलं तेव्हा तुमचे मुलं हे सत्संगाला जातील, तेव्हा तुमची मुलं हे परमार्थात येतील, नाहीतर असेच वाया जातील. आणि अहो किती सांगू तुम्हाला, काही महाराजांचे मुलं पण असेच गेले आहेत. तुम्ही कितीही संस्कार करा ते तसे काहीच होत नाही. संस्कार कसे पाहिजे मुलांवर, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे
छत्रपती शिवाजी महाराजांवर कसे संस्कार होते जिजाऊ साहेबांचे, कसे संस्कार होते. एकदा शिवरात्री होती आणि जिजाऊ साहेब महादेवाची उपासना करत होते आणि बाळराजे शिवाजी लहान होते आणि ते पाळण्यामध्ये झोपले होते. तेवढ्यात ते उठले, रडायला लागले. मग एका दासीने पण त्यांच्याकडे पाहिलं आणि मग दासीला वाटलं खूप रडताय, आता जिजाऊ साहेब आई साहेबांना कशाला विक्षेप करायचा, त्यांची पूजा चालू दे. आणि मग त्यांनी काय केलं, त्या दासीने काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना स्तनाला लावलं आणि दूध पाजू लागले. आणि मग दूध पाजून ते शांत बाळराजे झोपल्यानंतर जेव्हा जिजाऊ साहेब कक्षात आले आणि त्यांनी सांगितलं, अगं हा बाळराजे उठले नाही का, अजून झोपले आहेत का, काहीच उठले नाही, त्यांनी आवाजही केला नाही, रडलेही नाही. मग ती उत्साहाने सांगायला लागली. तिला वाटलं मला राणी साहेब काहीतरी बक्षीस देतील, काहीतरी मला देतीलच. तिने उत्साहाने सांगितलं. ते रडत होते पण मी त्यांना माझं दूध पाजलं. मग त्या जिजाऊ साहेबांनी काय केलं, एक मुस्काडीतच मारली, तिच्या पार कोसळली आणि ती म्हणाली, अहो मी काय चुकीचं केलं, माझाही मुलगा घरी आहे, मी त्यांना दूधच पाजलं नाही. तर जिजाऊ साहेब म्हणाल्या, अगं चांडाळी, तुझं दूध पाजून, दासीचं दूध पाजून माझ्या राजाला मला दास नाही बनवायचं आहे, माझं दूध पाजून त्याला राज्य बनवायचं आहे, त्याला स्वराज्य रक्षक बनवायचं आहे, स्वराज्य रक्षक त्याला बनवायचे आहे, त्याला दास नाही बनवायचे, त्याला स्वराज्याचं रक्षण करता बनवायचं आहे. आणि असा जिजाऊचे असे संस्कार होते त्यांच्यावर, त्यांचे असे संस्कार होते. म्हणून औरंगजेब सुद्धा त्यांची शत्रूची तो स्तुती करतो. औरंगजेब त्याच्या शहजाद्यांना सांगतो, हमारी तरह बारूद घोड़े, हाथी घोड़े, खजाना तोपे शिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे क्यों हासिल होती है उसे फतह, क्योंकि तुम सिवा को कभी नहीं समझ पाओगे, बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे शहजादे, क्योंकि तुम औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, मोहब्बत, इश्क के दीवाने हो, तुम गिरफ्तार हो इसमें, तुम कभी बहादुर सिवा को कभी समझ नहीं पाओगे. वो शिवाजी बहादुर है, बेताब है, नामकुल है उसका, क्योंकि वो औरतों की इज्जत करता है, फकीरों की इज्जत करता है, इसलिए फकीरों की इज्जत करता है, औरतों की इज्जत करता है, दुश्मनों की भी इज्जत करता है, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह आसमान को छू रही है. इसलिए इसमें कोई शक नहीं है शहजादे, इसमें कोई शक नहीं है. हम कितने नसीबवान हैं, हम कितने खुशनसीब हैं कि हमें दुश्मन भी मिला और सिवा जैसा. सांगतात ते तो औरंगजेब स्तुती करतो त्याची. औरंगजेब शिवाजी महाराजांची स्तुती करतो, शत्रूची स्तुती करतो. असे संस्कार पाहिजे. आणि तुम्ही मातांनी जर असेच जिजाऊंसारखे संस्कार दिले तर घरी छत्रपती शिवाजी महाराज आता सुद्धा होऊ शकतो. स्वराज्य आहे, अजून आहे, पण तुम्हाला स्वराज्याचे रक्षण करता कोणाला तरी बनवायला पाहिजे. म्हणून तुम्ही मुलांवर संस्कार चांगले लावा, संस्कार चांगला. मुजरा माझा त्या माझी जाऊला, अशा माझी जाऊसाठी मी मुजरा करते. मुजरा माझा त्या माझी जाऊला, जिने घडविले ते वीर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीने केला असा गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, असे संस्कार देखील मुलांवर तुम्ही केले पाहिजे जिजाऊ आई साहेबांसारखे. तसंच शिवाजी महाराजही उरू शकतो, शिवाजी महाराजही राहू शकतात. आता पण तुम्ही संस्कार चांगले ठेवले पाहिजे. विठ्ठल संस्कार करायला पाहिजे. पुढे शिवजयंती येते आहे. हो, आमचे देवा आबा यांनी मुलांवर किती सुंदर संस्कार लावले आहेत. त्यांचा मुलगा देशभक्तीमध्ये, देशसेवेमध्ये असतो आणि ते इथे वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये असतात. आमचे आबा त्यांचा मुलगा देश सीमेवर लढतो. आता घरी आले आहेत ते दादा.
त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. भूषण शिंदेची जय हो, भूषण शिंदेची जय हो. बाबांसाठी मी जोरदार टाळी वाजवा. आणि तुम्ही लक्षात राहू द्या, दोन गोष्टींचं चिंतन करूनच मग रात्री झोपायचं आणि सकाळीही उठायचं. दोन गोष्टी, पहिल्या म्हणजे भगवंताला स्मरण करायचं. भगवंता रोज आहे ना, रोज एका दिवसात 2 लाख लोक मरतात पृथ्वी तलावर, या भूतलावर 2 लाख लोक मरतात. आणि मग त्याला उठायचं आणि उठल्या सांगायचं, देवा बरं झालं या 2 लाख लोकांमध्ये माझा नंबर लागला नाही, तुझेही धन्यवाद करतो. आणि दुसरा धन्यवाद म्हणजे जे बॉर्डरवरती जवान आता, जे सैनिक आपल्या रक्षणासाठी जे कायम रात्रंदिवस एक करून, ते सैनिक रात्रंदिवस एक करून आपल्याला जे सुखाने आपण झोपतो, ते डोळ्यात तेल घालून सीमे रक्षण करतात, त्यांच्यामुळेच आपण आज आहोत. त्यांच्यामुळे आपण आज आहोत. महाराष्ट्रात आपण शिवाजी महाराजांमुळे आहोत आणि भारतात आपण फक्त आणि फक्त त्या सैनिकांमुळे आहोत, बाकी कोणीच नाही. ते रात्रंदिवस ना ते परिवाराची, त्या कुटुंबाची काळजी न करता रात्रंदिवस ते त्या सीमेवर लढतात. त्यांचे पण आभार मानायचे, रोज त्यांचे आभार मानायचे. त्यांच्यामुळेच आपण आज सुखाने झोपू शकतो, त्यांच्यामुळे. आणि आता जे ऑपरेशन सिंदूर होतं ते पण त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. नाही तर त्यांच्यामुळे इथे पण काय झालं असतं ते सांगता आलं नसतं. त्यांना आपण आठवण करूनच मग झोपलो पाहिजे. महाराज म्हणतात, सावध झालो मी, सावध झालो, संसारातून सावध झालो, परमार्थातून सावध होऊन मी जेथे वैष्णव होते, जिथे संत होते, त्यांच्याजवळ गेलो आणि ते जय जयकार करत होते, म्हणून मी पण त्या नावाचा जय जयकार करायला लागलो. आणि जय जयकार करायला गेल्याबरोबर पण माझ्या जीवनात जी त्यांनी सांगितलं, माझ्या जीवनात जी अज्ञानाची झोप होती ती निघून गेली. पळवणीया गेली झोप होती पापा आडते, जोपर्यंत झोप होती तोपर्यंत पाप आडवे येत होते. झोप गेली, माझे पापही गेले. आणि मग मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्याजवळ मी काय प्राप्त केलं हे मार्गभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. जय जय